आता या महिलेकडे गाडी होती, बंगला होता, क्लास 1 अधिकारी पती होता, मात्र कोणाचा कधी दिवस शेवटचा ठरेल हे सांगता येत नाही। आता ही महिला नक्की कोण होती आणि हिच्यासोबत काय झालेलं आहे हे तुम्ही सुद्धा नक्कीच बघितलं पाहिजे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता या महिलेने पत्रात असं काय लिहिलं होतं त्यापूर्वी आपण ही महिला कोण आहे ते पाहूया। प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या 24व्या वर्षी यावल वन विभागातील वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला। ते जळगाव येथेच वास्तव्यास होते। सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले। 3 महिने उपचार सुरूच होते, मात्र यानंतर जिभेला गाठ झाली। तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाची असल्याने त्यांचे निदान झाल्याने अवघे कुटुंब सुन्न झाले। 20 दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, यात त्यांची जीभ काढण्यात आली। त्यांचे वजन 10 किलोने कमी झाले। आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलेले आहे। शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 20 दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले। आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात, मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो। आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो, पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते। तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेडवात मृत्यूने विझवून टाकलेली आहे। तर या महिलेने आपल्याला संदेश काय दिलेला आहे, जेव्हा तुम्ही निरोगी असता तेव्हा तुम्ही मस्त जगलं पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही आनंद हा नेहमीच शोधला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।